बघा मंडळी, मोनिश येताना शोरमा घेऊन आलाय. कर मोनू, रात्री तर तू झोपलेला होता त्या रूम मध्ये, तुझ्या रूम मध्ये, तुला कसं माहिती पडलं मला शोरमा खायचा आहे. तर मंडळी, संध्याकाळच्या वेळेला तर इथे मी दीप अमावस्याची दिवेल लावून पूजा केलेली आहे. लक्की लक्की, मुस्कान दीदीने सगळ्या भाकरी पण घेतल्या, तुझा भाऊ पण घेतला सगळा. बाबू, मुस्कान दीदीने सगळा खाऊ घेतला तुझ्या. आता ठाणे आणली का येताना? केवढा जाय हो? आहे ना टेस्ट? खाऊन बघ, एकदम बढिया लागतं, जाम भारी लागतं. मंडळी, तुमच्या दादांनी घेतले आता बिर्याणी बनवायला. एक संध्याकाळचे 4:30 पावणे 5 वाजल्यात आणि आत्ता बिर्याणी बनवायला घेतले. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि मी छान अशी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आज आहे दीप अमावस्या, म्हणजेच आषाढ पौर्णिमेचा शेवटचा दिवस. तर आता ब्लॉगमध्ये तुम्ही सुद्धा कंटिन्यू राहा आणि आजचा दिवस खूप सारा एन्जॉय करा. चला, आज पण खूप मला भाकरींच्या ऑर्डर्स आहेत. ओके, आज तर दुपारीच भाकऱ्या मला द्यायच्या आहेत भरपूर अशा. तर चला, आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लस अजून मला कणकेचे दिवे बनवायच्या आहेत दीप अमावस्या साजरी करण्यासाठी. ओके, सो ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कदाचित एक शुक्रवारपर्यंत येणार कदाचित, तेव्हा श्रावण महिना सुरू झालेला असेल. चला, आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आता सगळ्यात आधी पटपट देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर मग लगेच मोनिशला डब्यावर देण्यासाठी जेवण बनवायला घेते. तर आज त्याला जेवणामध्ये त्याला आज डब्यामध्ये भाजी देणार आहे, मस्त बकऱ्याचा भेजा. कारण की काल मस्त मुंडी आणली होती, तर त्याच्यामध्ये भेजा होता, तर मी काढून ठेवलेला. तर आत्ता तो बनवायला घेते आणि मस्त त्याला डब्यावर देते. ओके, चला, आता आजचा शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खाण्याचा. उद्यापासून छान असं श्रावण महिना सुरू होत आहे. तर चला, आजच्या दिवसाची धम्माल मस्ती किंवा आज आम्ही गटारी कशा पद्धतीने साजरी करतो ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असा बघू शकाल. ओके, चला, आता ब्लॉगला आपण सुरुवात करूया. मंडळी, आता सकाळची देवपूजा करून झाले, जी रात्रीची भांडी घासून ठेवलेली होती ना, त्याला पटकन लावून घेते. त्याच्यानंतर डब्बा बनवायला गेले. काय झाले? चिन्मय उठलाय ना, तर चिन्मय सोडूच्या पाठी लागलाय. बोल, चिन्मय काही काम नसतं म्हणजे अख्खा दिवस नक्की सोडत राहते. जा ना, तुला आवडतं? चला, आता इथे ठेवलाय मी मस्त चहा. मोनिशला डब्याला घेऊन जायला आज मस्त भेजा बनवलाय. जो काल आपण मुंडी आणली होती ना, त्याच्यातून भेजा मी काढून ठेवला होता आणि आत्ता मस्त त्याला डब्यावर घेऊन जाण्यासाठी बनवलेला आहे. या आता चहा प्यायला सकाळचा आहे, पिऊन घेते. ओके, आणि आता जे कपडे वगैरे माझे सुकत घालायचे ते आता घालून घेते. मशीनला कपडे वगैरे झालेले आहेत. आता मोनिशचा पण डब्बा वगैरे पॅक केला आहे. मोनिश पण आता कामावर जाईल. चिन्मय पण आता उठला आहे. ते लक्की सोनूसोबत काय त्याची दंगामस्ती सुरू आहे काय माहिती बाहेर. ओके, चला, आणि आज पण आपल्याला भरपूर अशा ऑर्डर्स आहेत भाकरींच्या, ते कंप्लीट करून द्यायच्या आहेत. तर आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. ओके, चला. जे कपडे वाढलेलं आहे ना कालचं, ते पण मला काढायला नाही भेटलं. कारण का 2-3 दिवस झालं लगातार आवडा भाकरींच्या ऑर्डर येत ना, हे गटारी मुलं, त्याच्यामुळे म्हणजे
जी काही डीप क्लिनिंग वगैरे किंवा हे कपडे वगैरे सुकलेलं काढायला पण मला टाईम नाही भेटत. आता हे बघा खुर्चीवर कपडं 2 दिवसाचं. आता आज पण टाईम नाही, बघू रात्री भेटला तर, नाही तर मग उद्या फुरसतमध्ये. कारण का कसा माहिती आहे का, जी माणसं व्यवसाय धंदा जो पण काही करताना त्यांना माहिती आहे सीझनला किती म्हणजे धावपळ असतं ती. आता आजचा शेवटचा दिवस, आजचा झाला का उद्यापासून मग एवढ्या ऑर्डरी नाही, डायरेक्ट गणपतीला ऑर्डरी किंवा रक्षाबंधन असं सण येताना तेव्हा या सगळ्या अशा ऑर्डरी असतात भाकरींच्या. कारण का तेव्हा कसं टाईम नसतं नाही, गणपतींना भरपूर ऑर्डर असतील आपल्याला, रक्षाबंधनच्या दिवशी पण असू शकते कारण की सगळ्या ताई माहेरी जातात त्या दिवशी, त्याच्यामुळं हो. चला तर असं कपडा आता सुकत घातल्या, सुकलेला कपडा इथे काढून ठेवले ना, अर्ध काढायचं. आता ते राहून दे, यांच्या पाठी मी आता लागत नाही कारण का मला आता उन्हावणी घेऊन लगेच भाकऱ्या करायची सुरुवात करायला लागत. आता तुमच्या दादाला केलेला कॉल, बरं मी पटकन उकड काढते, तू मळून वगैरे ठेवते, तोपर्यंत तुम्ही या ना, आपण करून देऊ. कारण की 1-12-1 वाजेपर्यंत भाकऱ्या द्यायची, म्हणजे 1:30च्या आसपास आपल्याला भाकऱ्या द्यायच्या. दादा बोलले मला आता बाहेर जायचं अर्जंट कामासाठी, तर बोलते मी 3-3:30 वाजेपर्यंत येईल. मग मला एवढं टेन्शन झालं आहे का एवढं भाकरी मी एकटं करू कशी, म्हणजे करीन, मला काही एवढा प्रॉब्लेम नाही. पण ते कसं माहिती आहे का, शेगडी आपली हॉटेल सगळी नसल्यामुळे थोडासा मला एकटीला त्रास होते, माझी मोठी ऑर्डर असल्यावरती. आणि आता एक काहीतरी 60-65 भाकरी मला देवाच छान, आणि आधेमध्ये 2-4-5 संपतील त्या वेगळ्या दुसऱ्या. तर चला आता जास्त टाईमपास नाही करत, लगेच आता उकड काढायला पाणी ठेवतो, लगेच भाकरी बनवायला घेतो. बघा सोनू कसं टेरेसवरून नजारा बघते बाहेरचा. सोनू बघून घे बाहेरचा नजारा बघून घे, सोना बघून घे. 2000 years later. तर मंडळी आता दुपारचं 12:40 झाले ना. आता चेन्नईच्या कंपनीची जी ऑर्डर होती ना, गावांच्या 2 ठिकाणच्या ऑर्डरी होत्या, त्या भाकरी तर ते कस्टमर घेऊन गेलेले आहेत ना. आता या फक्त हॉटेलच्या भाकरी राहिल्या आणि देवाच्या, आता या थंड करायला ठेवल्या मी ना. आता मला नाक्यावर घेऊन जावं लागेल ना, या 40 भाकरी टोटल. ओके, तर चला आता जाऊ नाक्यावर घेऊन भाकरी पोचवायला. चला आता कोपर नाक्यावर आली आहे मी आपल्या कस्टमरच्या भाकरी द्यायला. आता थोड्याच वेळात कस्टमर इथे येतील भाकरी घ्यायला. चल भाकरी देऊ आणि मग निघू आपण. A few moments later. चला मंडळी, तुमच्या दादांनी घेतले आता बिर्याणी बनवायला. एक संध्याकाळचे 4:30-5 वाजल्यात आणि आत्ता बिर्याणी बनवायला घेतले रात्रीच्यासाठी. ओके, आणि तुमच्या दादा 1 नंबर बिर्याणी बनवतात, मला नाही जमत म्हणून आपण काय त्या भानगडीत पडत नाही. चला, आणि तुम्ही जरा पसारा किचनमधला इग्नोर करा, कारण का मी सकाळपासून भाकऱ्याच पुसते. सकाळी 10 वाजल्यापासून भाकऱ्या पुसते मी. त्या अजून पण काय झाल्या नाही, अजून पण भाकऱ्या द्यायच्या आहेत मला. बरं बिर्याणी करून घेऊ, कारण की दादांना तुमच्या प्लांटवर जायला लागेल आणि बिर्याणी काही मला बनवता येत नाही, त्याच्यामुळे बरं बिर्याणी बनवा. ज्या बाकीच्या द्यायच्यात भाकरी त्यानंतर बनवेन. आता तुमच्या दादांनी घेतले मस्त बिर्याणी बनवायला. दादा मग प्लांटवर जातील 1-5:30 वाजता. दादा बोलले मग म्हणूनच जातो मी. आता दादा येतात तुमचे 9:30-10 वाजता. मग मोनिशची पण अर्धी झोप होते आणि मग झोपेत असल्यावर माणूस कसं जेवत पण नाही. काल पण तसंच झालं, मी तर काल रात्री जेवलीच नाही. मोनिशला दिलं जेवायला, मोनिश पण अर्धी भाकरी खाल्ली आणि बाकीचं सोडलं, कारण की झोप आलेली असते. उशीर पण खूप होतो आम्हाला, मग ती डोळ्यावर झोप असते. त्याच्यामुळे मी यांना बोलली बिर्याणी बनवून मग प्लांटवर जा, जेणेकरून पोरं आली तर गरम गरम खातील तरी बरं ना असं. आणि आज सकाळपासून पाहिजे तसं काही व्हिडिओ मला शूट करायला नाही जमलं, कारण की आज पण खूप भाकरींच्या ऑर्डर्स होते. आणि त्याच्यात दादा सकाळी 11:30 वाजता बाहेर गेले होते. ते आले किती वाजता? 1-3 वाजता आले. आणि सकाळपासून एवढ्या भाकरींच्या ऑर्डर्स त्या मला सगळ्या एकटीला हँडल कराव्या लागल्या. आत्ता कुठे जाऊन फ्री झाली, अजून मला भाकऱ्या द्यायच्या आहेत. बिर्याणी होईपर्यंत चिन्मय पण येईल. चिन्मय बरं 1-6:30 वाजेपर्यंत आला का मग तेव्हा करायला लागेल. मग चिन्मय कसं थोडंसं प्रेस करून देईल, कारण की सकाळपासून एकटीने 60-70 भाकरी प्रेस करून शेकवल्यात मी, ते सगळ्या हॉटेलच्या भाकरी उद्या. आणि आत्ता मला गावात भाकरी द्यायची अजून. तर आता पीठ उकड घेऊन पीठ वगैरे मळून ठेवलं आहे. चिन्मय आला की मग घेऊन बनवायला. तोपर्यंत जे आता काय उचलदेव करायचं ते करून घेते, कारण की सकाळपासून मला नाही व्हिडिओ शूट करायला जमलं की नाही घरातली कामं आवरायला जमली, कारण की एकटीच असल्यामुळे मग ती खूप म्हणजे ओढाताण पण झाली माझी जरा, आणि धावपळ पण खूप जास्त झाली त्याच्यामुळे. तर चला आता असं तुम्हाला भेटते मी थोड्या वेळच्या नंतर.
तर आता माझ्या भाकऱ्या बिकऱ्या सगळं आवरले ना. मी आता इथे घेतले दीपपूजन करायला. आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी दीप पूजन केला जाते ना मस्त. आता इथं जे काही माझ्या हाताचे दिवा वगैरे लागले ते सगळं स्वच्छ करून आता इथे मी दीपपूजन करायला घेतले ना. समय वगैरे मी आता आणायला गेलो नाही खाली, कारण का मला टाईम पण नाही मंडळी भेटला. त्याच्यामुळे कणकेचं मस्त दिवा बनवलं ना. एक दिवा बनवले पितरांसाठी, तो आता मी नेऊन दक्षिण दिशेला लावणार आहो. ओके, तर चला आता इथं दीप पूजा करून घेते. दिव्यांची पूजा करून झालेली मस्त ना. आता मोनिश आले त्याच्यामुळे लक्कीने तिकडे घातले गोंगाट, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते. ओके चला. हे बघा मंडळी, मोनिश येताना शोरमा घेऊन आलाय. कर म्हणू रात्री ना तू झोपलेला होता त्या रूममध्ये, तुझ्या रूममध्ये. तुला कसं माहिती पडलं मला शोरमा खायचा आहे? तुझा कानोट इकडं असतं ना या रूममध्ये, आम्ही का जपतो ते. पप्पान दिला का? बाबू याला शोरमा घ्यायचा. भेटेल भेटेल नको, भेटेल 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 बाबू भेटेल. बघा बघा बघा, मोनिश आला तेव्हा नाही उठला, जेव्हा त्याच्या हातान खाऊ बघला ना तेव्हा उठला पोऱ्या माझा. बदमाश करता. खुश का बेटा? जसं श्रावण महिन्यात तुम्ही दोघंच करणारच. आवरी भाऊनी मला 600 रुपये दिले काल. हा का, मला सांगते मम्मी, बोलते चिकन पकोडे वगैरे बनव, काय काय हाण बोलते जेवायला. बरं तू श्रावण महिना पकडणार आहे का? सांगते नाही तुमच्यासाठी बोलते. पण भाऊ काल त्या रूममध्ये, त्याच्या रूममध्ये झोपलेला होता. मी जेव्हा बोलली पप्पांनी तेव्हा मला शोरमा खायचा आहे, पण टाईमच नाही भेटला भाकरी बनवायच्या याच्यामध्ये. आता आज पप्पा बोललेला जा ना खाऊ नाही, तुला काय खायचं आहे ते. मला आज पण टाईम नाही भेटला. 7:30 वाजले रातचं तरी आम्ही भाकरीच बसतो. आत्ता जाऊन आपल्या भाकरी झाल्या. भाऊला समजलं बघ, भाऊ त्याच्या रूममध्ये झोपलेला असते पण त्याचं कानोटा आपल्या रूममध्ये असतं, आपण काय जपतो तिघा जण ते. कानामध्ये हेडफोन घालते म्हणजे याचा अर्थ नाटक करते तो आपल्यासाठी. तो गाणे ऐकते मोबाईलवरती. बहुत हुशार आहे रे तुम बच्चा लोक, बहुत हुशार आहे. चला मंडळी या शोरमा खायला. आता शोरमा घेऊन आलाय मोनिश. लक्की नको रा, नको देस त्याला उसा. लक्की बाबू इकडे बघ, मम्मीच्याकडे बघ. मम्मी काय सांगते बघ, इकडे बघ लक्की, इकडे बघ. लक्की इकडे. डॉगी लोका काय पण खात नाही. डॉगी लोक फक्त चिकन खातात बाबू, चपाती खातात, दूध भात खातात, पिझ्झा बर्गर या नाही खात काय शोरमा बिरमा. आमचा लक्की ना सगळ्या गोष्टी खाते ना, मग नंतर ना उलटी करते पोरगा लगेच. सोनू नाही आमचा खात. सोनू त्याचा जेवणाव्यतिरिक्त तो काहीच खात नाही. मच्छी आवडते त्याला तळलेली, असं चिकन पकोडे वगैरे आवडतात त्याला, पण बाकी असं काय खात नाही तो आमचा लक्की. मागच्या जन्मानं वाटतं माणूसच होता येऊ, म्हणून याला सगळं माणसाचं पदार्थ आवडतं. चिन्मय चला उठा, आता सामान पसारा पडले तो उचला ना, झाडू मारा. आता मम्मीला बाजारात जायचं आहे. मी बाजारातून सामान घेऊन येते, भाजीपाला, झाडू मार. मी सामान घेऊन ये पण मला ही रूम साफ पाहिजे. लकी रेडीज, लकी रेडीज, लकी रेडीज. आता तुम्ही दोघं जण त्याच्या समोर शोरमा खाल ना तर तुम्हाला हागवण लागल्याशिवाय राहणार नाही. आवरा लक्षात ठेवा. लक्कीची आता लाल गलत रेल, एक घास पण खाऊन देणार नाही तो. दे चल, खोलून दे चल पटकन. चल मला जाऊन दे चल, 8 वाजले. चल ठाणे आणले का येताना? केवढे जाय हो? देवा लक्की चाली झाले काय धावू ना काय बसू मी. बाबू नहीं मिलेगा आपको बेटा, आप उल्टी करते हो, आपको नहीं मिलने वाला बाबू. कितना भी रोगे तो नहीं मिलेगा आपको. है ना टेस्ट? खाऊन बघ, एकदम बढिया लागतो, जाम भारी लागतो. याच्यामध्ये मेवणीच जास्त ना म्हणून बरं लागतो. चिन्मय फोटो करतो शोरमेचा काही. या मंडळी शोरमा खायला त्याला देते की मी थोडं थोडं देते. इकडनं खा तू. मंडळी रूममध्ये पसारा पडला, इग्नोर करा. पसाऱ्यावरून काय बोलू नका, कारण का तुमची ताई आज सकाळी
उठल्यापासून भाकरीच्याच मागं होती. आता 7:30 वाजता माझ्या भाकरी झाल्या आणि अख्खी दुपार पण भाकरी बनवल्या आज तर मला दुपारी पण टाईम नाही भेटला, कारण का दुपारी जशा मी भाकरी पोचून आली आणि ते व्हिडिओवर आता थोडीशी शॉर्ट लावायचे बाकी होते ना पुढे, ते करत बसली. 1-1:30 वाजता आली ना. मला आज मीटिंगला पण नाही जायला भेटलं. आमच्या महिला मंडळाची मीटिंग पण होती, मी जाणार होती आज, पण ते पण मला जायला नाही जमलं, कारण की हॉटेलच्या भाकरी मी देऊन आली. लगेच ते ताईंनी 15 ते 20 मिनिटामध्ये पुन्हा कॉल केला मला. जशी मी येऊन इथे बसली आणि व्हिडिओचं थोडंसं काम बाकी होतं, तो करायला जसं घेतला मी तेवढ्या त्या ताईंनी पुन्हा कॉल केला की ताई आम्हाला अर्जंट 30 भाकरी पाहिजे. 1-1:30 वाजता त्यांनी कॉल केला आणि 3 वाजेपर्यंत आम्हाला 30 भाकरी पाहिजे, भेटतील का? मग तशीच ते ठेवलं सगळं, फटाफट हे केलं आणि मग घाईमध्ये थंबनेल लावायला पण विसरली कालच्या व्हिडिओला. नंतर थंबनेल लावला नाही. मग त्या 30 भाकरी त्यांना दिल्या अर्जंट. त्याच्यानंतर पुन्हा गावातून कॉल आले की आम्हाला भाकरी भेटतील का म्हणून. त्या भाकऱ्या बनवत राहिली, सगळ्यांच्या भाकऱ्या देऊन झाल्या. पुन्हा अजून गावातून कॉल आला की आम्हाला भाकरी भेटतील का. मग परत उकड काढली, मग पीठ मळून ठेवलं आणि मग चिन्मय येईपर्यंत वाट बघली, कारण की एकटीला म्हणजे सकाळपासून मी एकटी भाकऱ्या बनवत होते ना, एकदम बेकार अवस्था झाली. मग बरं जाऊ दे, गावात ज्या काही द्यायच्या रात्रीच्या भाकऱ्या ते चिन्मय आल्यावरच करेन मी. तेव्हा आता कुठे जाऊन आमच्या भाकऱ्या झाल्यात, पॅकिंग वगैरे करून ठेवल्यात. आता बाजारात जाणार आहे ना मी, आठवडी बाजारात, तेव्हा जाताना मग भाकऱ्या त्या घेऊन जाते. ओके चला या आता तुम्ही पण शॉर्मा खायला. फटाफट खाते आणि मग बाजारात जाते. चला आता बाजारांशी पण जाऊन येलो ना, जरासं फ्रेश वगैरे झालो. आज तर अक्षरशः म्हणजे असे दमलो ना मी, माझं असं म्हणजे ना हातपायचं दुखायला लागलं नुसतं. कमरेच्या काटाला एवढी कल लागले ना, ते भाकरी प्रेस करा, परत खाली बसा, परत भाकरी शेकवा, एकदम भयानक त्रास झाला मला आज. तर चला फायनली ज्यांच्या भाकरींच्या ऑर्डर मी घेतल्या होत्या त्या सगळ्यांना भाकरी दिलेल्या आहेत. कोणाचीच ऑर्डर मला कॅन्सल करावी नाही लागली. कसं होते आपल्याला थोडासा त्रास, पण एकदा ठरवलं ना की मी करू शकते तर मग करू शकते. आपल्यावरती आपण किती जिद्दीने काम करतो ते. मला म्हणजे भीती वाटली जेव्हा ऑर्डर्स आल्या, घरात कोणी नाही मदतीला, पण जसं मी सुरुवात केली ना मग तसं ठरवलं की नाही मी करू शकते. कारण की आज शेवटचा दिवस आहे बरं भाकरी ऑर्डरचा. उद्यापासून तर काही एवढं मला ऑर्डर्स येणार नाही, डायरेक्ट गणपतीनंच आपल्या भरपूर ऑर्डर असतील. मग तोपर्यंत बरं मग आज जे काही मला ऑर्डर्स घेता येतील त्या मी सगळ्या भाकरी बरं म्हणजे कस्टमरला देईन बरं. तर थोडासा त्रास झाला, पण फायनली सगळ्यांच्या ऑर्डर्स मी कंप्लीट करून दिलेल्या आहेत. बाजारात गेली, बाजारात मग जाताना सगळ्यांच्या भाकरी, गावातल्या ज्या काही भाकरी द्यायच्या होते ते सगळ्यांच्या भाकरी मग दिलेले आहेत. ओके तर चला आता मुस्कानला कॉल केले, कारण का बिर्याणी बरं बनवले तर घेऊन जा थोडीशी चव करायला आणि भाकरी थोड्याशा द्यायच्या. मग काय बिर्याणी वगैरे गणपती गेल्याशिवाय तर काही बनणार नाही आपल्या घरामध्ये. आता नक्की चला चिन्मयचं परत मस्ती चालू झाली. आणि शोरमा खाल्ले ना तर एकदम पोट गच्च भरले. आता असं वाटतं बिर्याणी पण नाही खावी, पण थोडीशी चव करणार बिर्याणी, कारण का आता डायरेक्ट गणपती गेल्यानंतरच बिर्याणी खायला भेटेल. त्याच्यामुळे चला आता तुम्हाला भेटते थोड्या वेळाच्या नंतर. घरी द्यायचे आणि बिर्याणी बनवली ती द्यायची. कसं बघताय तिकडचे लक्की मुस्कान दीदीने सगळ्या भाकरी पण घेतल्या, तुझा भाऊ पण घेतला सगळा. बाबू मुस्कान दीदीने सगळा खाऊ घेतला तुझ्या, आता सगळी बिर्याणी घेतली, भाकरी पण घेतल्या. बाबू आता तिला भूकर बघते बघ कसा, तिला भूकर सगळा नेला बाबू. आता आपला सगळं घेऊन गेले दीदी, आता बाहेर बघते. समझा नहीं, वो अभी पकड़ेगा. तुमने हमारे घर से खाना लिए है ना, वो पकड़ेगा तुमको. हमारे घर के कुत्ते ऐसे हैं कि घर से कोई कुछ चीज़ ना लेके जाए, बस खाली आनी चाहिए अपने घर में चीज़. हाँ जानी नहीं चाहिए घर से कोई चीज़. बाबू किधर है तेरा, सो गया क्या? नहीं खेल रहा है वो. हाँ वो दिन भर लेता रहेगा. हाँ चला आता मुस्कान लोग चालली घरी. टाटा बाय बाय, गुड नाइट. हाँ सुबह तो काम पे जाएगी. बाय बाय. मम्मी को बोलो याद वाद कुछ आती है नहीं कि तड़ी पार हो गई मम्मी. हाँ हाँ अच्छा आऊँगी चल जल्दी. हाँ हाँ बंद कर दो. बाय.